बसलेलो आहोत. आज माझ्या घरी माझे सर जे मला ऑफिस सुपरविजन होते पिंपळनगर मिशन बोर्डिंग मध्ये मी शिकत असताना वामन बदादे सर ज्याने मला मुलासारखं वागणूक दिली, मला माझा सांभाळ केला आणि मला शिक्षणासाठी योग्य दिशा दिली. माझी परिस्थिती नव्हती, मी बोर्डिंगची 15 पैकी भरू शकत नव्हती, अशी माझी आर्थिक स्थिती खूप नाजूक होती. अशा स्थितीमध्ये सरांनी मला माझा सांभाळ केला आणि मला शिक्षणामध्ये खूप मदत केली. मी सरांचं आयुष्यभर ऋणी आहे. आज अचानक एका लग्नाच्या निमित्ताने सर पिंपळनेरला पुण्याहून आले आहे आणि त्यांच्याबरोबर मला एक सहभागिता लाभली आणि माझं शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण जे होते 5वी ते 12वी या कालावधीमध्ये सरांनी जे माझ्यावर संस्कार केले, आपल्या मुलासारखं त्यांनी मला जी वागणूक दिली, त्याचं फळ म्हणून आज मी क्लास 2 ऑफिसर झालेलो आहे. कृषी खात्यामध्ये मी नोकरी करत आहे. याचं सर्व श्रेय मी माझ्या सरांना आणि बाई त्यांना देतो. या सरांनी त्यांनी मला खरोखर एक मुलगा म्हणूनच माझा सांभाळ केला आणि मला सर्व स्थितीमध्ये मदत केली. त्याबद्दल मी सरांचं ऋणी आहे. लागला त्याच्याजवळ पैसे नव्हते, कसं जायचं आणि कोल्हापूर कधी काही बघितलं नव्हतं. परंतु मी पिंपळनेरच्या काही व्यापाऱ्यांकडे गेलो, त्यांनी मला पैशाची मदत केली, काही बोर्डिंगच्या मुलांनी मदत केली. असा पैसा गोळा करून मी या शिवाजी राऊतला कोल्हापूर या ठिकाणी ऍग्रीसाठी पाठवलं. पण मी आता जेव्हा मी त्या रस्त्याने प्रवास करतो तेव्हा मला वाटतंय कोल्हापूर ते ऍग्रिकल्चर कॉलेज कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर अंतर आहे. हा मुलगा अपंग असताना तिथपर्यंत गेलाच कसा, हा मी आता विचार करतोय. पण त्यांनी जिद्द ठेवली आणि जिद्दीने त्याने ऍग्रिकल्चर कॉलेज कंप्लीट शिक्षण पूर्ण केलं आणि अशा संघर्षात तो गेला की त्याची घरची परिस्थिती अगदी वाईट आणि बिकट परिस्थिती होती. ज्या बोर्डिंगची फी भरण्यासाठी त्याला पैसा नव्हता, पण त्याने जिद्दीनं चिकाटीनं अभ्यास केला आणि तो जेव्हा जेव्हा मला भेटतो तेव्हा तो माझी आठवण करतो, सर तुमच्यामुळे झालं. पण मी म्हणतो माझ्यामुळे नाही झालं, मला त्या परमेश्वराने मला अशा प्रकारचं उपचार दिले की मी शिवाजीला मला ज्या पहिले मदत करता आली त्या परिणामी त्याची मदत केली. पण त्याने माझ्या मिसेस आणि माझं कधीही त्यांनी असं वाटलं की काहीतरी सरांना करावं, काहीतरी बाईंना करावं. परंतु जेव्हा मी परत पिंपळनेरला आलो त्या पिरियड मध्ये शिवाजीने त्याच्या राहत्या घरी आम्हाला दोघांना जेवणाचं आमंत्रण दिलं आणि जेवण तर दिलंच, पण आमचा उत्तम रीतीने सत्कार पण केला, जेणेकरून आम्हाला त्यांनी वस्त्र दोघांना बायकोना दिले. आम्ही त्याचं हे विसरणार नाही. पण त्याला शिवाजीला एवढं सांगतो, तू तुझ्या आयुष्यामध्ये असाच प्रगती करत राहा. आणि त्याला मी फोनवर नेहमी सांगतो की ज्या ऑफिसमध्ये तू काम करतोस, त्या ऑफिसच्या लोकांसाठी आपलं बोलणं, आपले वर्तणूक अशी ठेव की ते तुमचं कधीही तुमच्या नावाला विसरणार नाही, तुम्हाला विसरणार नाही. असं काम तू करून दाखव. राहिलेले 1.5 वर्ष तू कम्प्लीट कर की जेणेकरून सर्व स्टाफ तुझ्या आयुष्यामध्ये तुझं आठवण करत राहते. असं माझं त्याला सांगणं आहे.